हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचे सगळे अल्जेब्राज आपण कंप्लीट केलेले आहेत, बरोबर ना. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, ज्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा. फर्स्ट अल्जेब्रा आपण जो बघितला दॅट इज द इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर आपण बघितलं सबस्ट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. देन वी सी स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर अतिशय महत्वाचे जे दोन ऑपरेशन्स मी तुम्हाला म्हटले होते ते दोन ऑपरेशन्स पण आपण बघितलेले. त्यातलं एक बघितलं आपण मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि नेक्स्ट डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर ना. तर आज आपण आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच्या काय ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आज आपण या ठिकाणी बघूया, बरोबर. तर बघा प्रॉपर्टीज, काय प्रॉपर्टीज आहेत बघा इथं. Z1 आणि Z2 हे तुम्हाला दिलेले दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत, बरोबर ना. आता Z1 Z2 दिलेले कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तुम्हाला आठवतं का बघा, आपण ऍडिशनची पहिली प्रॉपर्टी बघितली होती ज्याचे नाव कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, बरोबर ना. ज्या प्रॉपर्टीचं नाव काय आहे, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, बरोबर. काय प्रॉपर्टी आहे बघा ती कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. Z1 प्लस Z2 इज इक्वल्स टू काय होतं, Z2 प्लस Z1. म्हणजे तुम्ही ऍडिशन कशीही केलात, पहिल्यामध्ये दुसरा ऍड केलात काय किंवा दुसऱ्यामध्ये पहिला ऍड केलात काय, तर येणारा नंबर म्हणजे येणारा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो तोच नंबर येणार आहे, बरोबर ना. तसंच इथं काय होतं बघा, मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा सेम प्रॉपर्टी होल्ड होते. म्हणजे काय, Z1 इंटू Z2 इज इक्वल्स टू काय होतं, Z2 इंटू Z1. म्हणजे तुम्ही दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन Z1 इंटू Z2 केलात किंवा Z2 इंटू Z1 केलात तरी तुम्हाला मिळणारा कॉम्प्लेक्स नंबर हा काय असणार आहे, सेम असणार आहे, बरोबर. आता बघा मग ही पहिली प्रॉपर्टी मी तर काही एक एक्झाम्पल बघूया, त्यानुसार आपण ते सॉल्व्ह करूया. सपोज किंवा लेट म्हणतो मी Z1 इज इक्वल्स टू 2 प्लस 3i आहे आणि Z2 इज इक्वल्स टू 4 मायनस 3i, बरोबर ना. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. आता या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं बघा मी मल्टिप्लिकेशन करतोय Z1 इंटू Z2, बरोबर. आता Z1 इंटू Z2 केलं तर काय येणार आहे बघा, 2 प्लस 3i आणि 4 मायनस 3i. आता या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, बरोबर. आता मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय येतं बघा, 2 ने मल्टिप्लाय करा प्रत्येकाला, किती येणार बघा, 2 4 जार 8 मायनस 6i आणि नंतर 3i न मल्टिप्लाय करा, किती येतं बघा, प्लस 12i आणि नंतर मायनस 3 3 जार 9 आणि i स्क्वेअर, i इंटू i स्क्वेअर झालं, बरोबर ना. आता पुढे काय येतं बघा मग, 8 मायनस 6i प्लस 12i. म्हणजे 12i मधून 6i जर गेलं तर राहतं किती बघा इथं, प्लस 6i आणि मायनस 9i स्क्वेअर किती आहे बघा, मायनस 1, बरोबर ना. आपण पॉवर्स ऑफ आय मध्ये बघितलेलं आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते, मायनस 1 येते, बरोबर. आणि मग हे मायनस मायनस प्लस झालं म्हणजेच किती येतं बघा, 8 प्लस 6i प्लस किती बघा, 9. आणि मग 8 प्लस 9 किती येतं सांगा. म्हणजेच इथं मी असं म्हणतो LHS इज इक्वल्स टू Z1 Z2 इज इक्वल्स टू 8 प्लस 9 किती येतं, 17 प्लस 16i, बरोबर ना. हे आलं Z1 Z2. आता याच पद्धतीनं सिमिलरली जर तुम्ही Z2 Z1 जर केलात तर काय येतं बघा, सिमिलरली Z2 इंटू Z1, बरोबर. म्हणजे काय येतं बघा, Z2 Z1 4 मायनस 3i इंटू किती आहे, 2 प्लस 3i, बरोबर ना. आता या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, बरोबर. आता मग मल्टिप्लिकेशन जर केलं तर किती येतं बघा, मग 4 ने मल्टिप्लाय करा, किती येणार, 8 प्लस 12i मायनस 6i आणि मायनस किती बघा, 9i इंटू i स्क्वेअर. आणि या ठिकाणी किती येणार आहे सांगा, 8 प्लस 12i मायनस 6i दॅट इज अ 6i मायनस 9 इंटू मायनस 1, बरोबर. म्हणजे किती येतं बघा, Z2 इंटू Z1 इज इक्वल्स टू किती येतं, 8 प्लस 9 आणि प्लस किती, 6i. सो व्हॉट इज द RHS Z2 इंटू Z1 किती येतं बघा, 17 प्लस 6i. आणि यावरून आपण काय म्हणू शकतोय, LHS इक्वल्स टू RHS. म्हणजे काय झालं, Z1 Z2 इज इक्वल्स टू Z2 इंटू Z1. म्हणजेच प्रोडक्ट ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज अ कम्युटेटिव्ह, बरोबर. आता त्याच्यानंतर नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे दॅट इज अ असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे काय होतं, Z1 Z2 आणि Z3 हे तुम्हाला दिलेले तीन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. मग तुम्ही त्यांचं काय करा,
पहिल्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचा Z1 आणि Z2 चा प्रोडक्ट करा आणि येणारा जो नंबर आहे तो Z3 बरोबर मल्टिप्लाय करा. जे आन्सर येणार आहे तेच आन्सर तुम्हाला Z2 Z3 अगोदर मल्टिप्लिकेशन करा आणि मग आलेलं जे काय असेल कॉम्प्लेक्स नंबर तो Z1 बरोबर काय करायचं तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. आता आपल्याला माहित आहे जेव्हा आपण दोन कॉम्प्लेक्स नंबरचे ऍडिशन करतोय, सबस्ट्रॅक्शन करतोय, मल्टिप्लिकेशन करतोय किंवा डिव्हिजन करतोय, बरोबर, तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करून येणारा जो नंबर असणार आहे तो नंबर सुद्धा काय असणार आहे, कॉम्प्लेक्स नंबरच असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं इथं LHS पण तुमचं कॉम्प्लेक्स नंबरच येणार आहे आणि RHS पण काय येणार आहे, कॉम्प्लेक्स नंबरच येणार आहे, बरोबर. सो दिस इज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. आता त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी जी आहे Z1 into 1. आता इथं तुम्हाला 1 हा रिअल नंबर दिसतोय, पण आपल्याला माहित आहे एव्हरी रिअल नंबर कॅन बी कन्व्हर्टेड इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कुठलाही रिअल नंबर जर तुम्ही घेतलात तर तो नंबर तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करू शकता. कसं बघा, समजा मी 2 घेतलं तर मी 2 हा कसं लिहू शकतोय, 2 प्लस I0, म्हणजे दॅट इज अ प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. ज्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट 0 असतो त्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण काय म्हणतोय, प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात आलं का बघा. मग त्यानुसार इथं Z1 into 1. आता 1 हा रिअल नंबर आहे जो आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करू शकतोय, 1 प्लस I0, बरोबर ना. आणि मग कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरला जर 1 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तोच कॉम्प्लेक्स नंबर मिळणार आहे. म्हणजे Z1 into 1 इज इक्वल्स टू काय, तर Z1 म्हणजेच काय 1 into Z1 सुद्धा काय येणार आहे, Z1च येणार आहे. तर लक्षात आलं का बघा, या 3 प्रॉपर्टी सर्वांना लक्षात आल्या. त्याच्यानंतरची चौथी जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण इन्व्हर्स म्हणूया. कॉम्प्लेक्स नंबरचा इन्व्हर्स या ठिकाणी घेतलेला आहे आणि कुठलाही नंबर आणि त्याचा इन्व्हर्स या दोघांचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर तो प्रोडक्ट किती येतो, 1 येतो. लक्षात घ्या, बरोबर. आता इन्व्हर्स म्हणजेच काय, 1/z. आता इथं 1/z इंटू Z जरी केला तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, 1 येणार आहे, बरोबर. किंवा मग तुम्ही असे म्हणू शकता Z⁻1 आहे आणि Z⁻2 काय आहे, -1 आहे, बरोबर. या ठिकाणी बेस जो आहे तो सेम आहे, त्यामुळे तुम्ही जर इंडेक्सची त्यांची ऍडिशन केला तर 1 - 1 किती येतं, 0, आणि Z⁻0 इज इक्वल्स टू काय, 1, बरोबर ना. म्हणजे आपण ही प्रॉपर्टी आता थोडक्यात मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय की Z into 1/z 1 कसं येतं ते. आता आपण ही जी फोर्थ प्रॉपर्टी आहे ती या ठिकाणी व्हेरीफाय करूया. बघा, Z इज इक्वल्स टू, समजा मी एक कॉम्प्लेक्स नंबर घेतला A प्लस IB, बरोबर. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. आता या कॉम्प्लेक्स नंबरचा रेसिप्रोकल म्हणजेच काय असणार आहे, 1/z. आता 1/z म्हणजेच हा काय येतो बघा, 1 डिवायडेड बाय A प्लस IB, बरोबर ना. आता 1/A प्लस IB आणि A प्लस IB यांचं जर आपण डायरेक्ट प्रोडक्ट केला तर A प्लस IB कॅन्सल होतं आणि येणार आहे किती, 1. पण आपण काय करूया, हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये म्हणजेच काय Z into Z⁻1 जे आहे ते मल्टिप्लिकेशन 1 येतं का नाही चेक करूया. आता 1/z आहे, 1/z असेल तर इथं काय येतं बघा, 1 डिवायडेड बाय A प्लस IB. आणि आपल्याला माहित आहे दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करताना आपण काय करतोय बघा, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी आपण मल्टिप्लाय डिवाइड करतोय. म्हणजेच डिनॉमिनेटरचा जो काही कॉन्जुगेट असेल त्या कॉन्जुगेटने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करतोय, मल्टिप्लाय करतोय, बरोबर. तर मग इथं मल्टिप्लाय करूया, काय येतं, A-IB आणि अपॉन काय येणार आहे, A-IB, बरोबर. आणि मग इथं बघा, आता सरळ जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1 into A-IB दॅट इज A-IB. आणि तुम्हाला आठवतं का बघा, जेव्हा जेव्हा आपण कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत, म्हणजे जर तिथं कॉन्जुगेट असेल कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांचा प्रोडक्ट जर केला तर तो काय येतो, रिअल नंबर येतो. म्हणजे काय येतं बघा, A प्लस IB आणि A-IB जेव्हा यांचा तुम्ही प्रोडक्ट कराल तेव्हा काय येणार आहे, A² प्लस काय येणार आहे, B², बरोबर. मग इथं पण तेच होणार आहे. बघा काय होतं, A प्लस IB A-IB म्हणजे A चा स्क्वेअर मायनस काय येणार आहे बघा, IB चा स्क्वेअर. नंतर मग इथं काय होणार आहे, A-IB आणि डिवाइड बाय किती येतं बघा, A² मायनस I² किती, -1 आहे आणि B चा स्क्वेअर. आणि मग या ठिकाणी मायनस मायनस काय होतं, प्लस, म्हणजेच A-IB अपॉन काय आलं, A² प्लस B². म्हणजे थोडक्यात काय झालं बघा, 1/z ची व्हॅल्यू किती आली,
ए मायनस आय बी डिवाइड बाय किती येतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही 1/z ची व्हॅल्यू आली. आता आपण काय करणार आहोत, या 1/z चं z बरोबर जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय होतं बघा, आता z इंटू 1/z म्हणजे किती येतं a प्लस आय बी इंटू ए मायनस आय बी आणि डिवाइड बाय किती आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि आता किती सोपं आहे बघा, तुम्ही सरळ इथं काय करताय, ए प्लस आय बी जो आहे तो आपण ए प्लस आय बी डिवाइड बाय 1 लिहू शकतोय. आणि मग या ठिकाणी सरळ न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे काय होतं सांगा मग, यस ए प्लस आय बी इंटू ए मायनस आय बी आणि डिवाइड बाय किती येतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे बघा ए प्लस आय बी ए मायनस आय बी आताशी आपण इथे या ठिकाणी सोडवलेलं आहे, ते किती येतं बघा ए प्लस आय बी ए मायनस आय बी म्हणजे काय होणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आय बी चा स्क्वेअर होतोय आणि मग ते सिम्प्लिफाय केलं तर किती येतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे न्यूमरेटर किती आला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, डिनॉमिनेटर किती आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि आपल्याला माहित आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती येतं 1. म्हणून मग यावरून आपण काय म्हणू शकतोय z इंटू 1/z किती येणार आहे 1. म्हणजे थोडक्यात कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा रेसिप्रोकल यांचा जर आपण प्रोडक्ट केला तर तो येणारा नंबर हा काय असणार आहे 1 असणार आहे. तर लक्षात आलं सर्वांना ही प्रॉपर्टी. त्याच्यानंतर नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे, याच्या 2 प्रॉपर्टीज आहेत बाळांनो. या प्रॉपर्टीजना आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणतोय. आता डिस्ट्रीब्युटिव्ह का, कारण इथं बघा Z1 इंटू Z2 प्लस Z3 म्हणजे ब्रॅकेटमध्ये तुम्ही 2 कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन करणार आहे आणि त्या येणाऱ्या ऍडिशनला Z1 ने आपण काय करतोय मल्टिप्लाय करतोय, बरोबर. तर ती बाजू बरोबर काय येणार आहे Z1 ने Z2 ला मल्टिप्लाय केलं प्लस Z1 ने Z3 ला मल्टिप्लाय केलं, त्यांची सम पण काय येणार आहे तोच कॉम्प्लेक्स नंबर येणार आहे, बरोबर. बघूया आता ही पण प्रॉपर्टी मी तुम्हाला व्हेरीफाय करतोय, त्यानुसार तुम्ही 6 प्रॉपर्टी व्हेरीफाय करू शकताय. आता 5th प्रॉपर्टी आपण व्हेरीफाय करूया. काय बघा प्रॉपर्टी, Z1 इंटू Z2 प्लस Z3 इज इक्वल्स टू Z1 इंटू Z2 प्लस Z1 इंटू Z3. आता या ठिकाणी काही कॉम्प्लेक्स नंबर आपण घेऊया. लेट Z1 इज इक्वल्स टू 1 प्लस आय, समजा Z2 इज इक्वल्स टू 2 प्लस 3i आणि Z3 इज इक्वल्स टू 4 मायनस 5i. समजा हे 3 कॉम्प्लेक्स नंबर या ठिकाणी आपण घेऊया, बरोबर. आता मग या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघा जे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे त्या इक्वेशनची LHS काय आहे Z1 इंटू Z2 प्लस Z3. आता मग पहिल्यांदा मी काय कॅल्क्युलेट करतोय बघा, लेट Z2 प्लस Z3 या दोघांची ऍडिशन आपण घेऊया, बरोबर ना. आता मग Z2 प्लस Z3 जर घेतलं तर किती येतं बघा 2 प्लस 3i आणि प्लस किती येणार आहे 4 मायनस 5i. आता यांची जर आपण ऍडिशन घेतली, आपल्याला माहित आहे 2 कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन घेताना आपण काय करतोय रिअल पार्ट मध्ये रिअल पार्ट ऍड करतोय आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये इमॅजिनरी पार्ट आपण ऍड करतोय, बरोबर ना. मग इथं काय होणार आहे बघा 2 प्लस 4 किती येणार 6. डायरेक्ट ऍडिशन करूया आणि 3i मायनस 5i किती येणार आहे बघा मायनस 2i. दिस इज Z2 प्लस Z3. लक्षात आलं, 6 मायनस किती येतं 2i, बरोबर ना. आता मग Z2 प्लस Z3 ला आपण काय करूया Z1 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे बघा आता Z1 इंटू Z2 प्लस काय Z3. बघा Z1 किती आहे या ठिकाणी 1 प्लस i इंटू किती आहे 6 मायनस 2i. आता या 2 कॉम्प्लेक्स नंबरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर बघा डायरेक्ट आपण मल्टिप्लाय करूया. 1 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करा, नंतर i ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया. म्हणजे किती येतं बघा 1 इंटू 6 मायनस 2i आणि प्लस 6i आणि नंतर मायनस किती बघा 2i इंटू i स्क्वेअर, बरोबर. तर बघा मग किती होणार आहे या ठिकाणी 6 मायनस 2i प्लस 6i म्हणजेच किती येणार प्लस 4i आणि मायनस 2 इंटू किती बघा i स्क्वेअर किती आला मायनस 1, बरोबर ना. मग इथं जर आपण Z1 इंटू Z2 प्लस Z3 जर बघितलं मायनस मायनस प्लस 2 6 प्लस 2 किती येतं 8 प्लस 4i आणि याला मी काय म्हणतो नंबर 1 म्हणतोय. म्हणजे हे काय मिळालं तुम्हाला LHS.
जे आपल्याला इक्वेशन या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे Z1 इंटू Z2 प्लस Z3 इज इक्वल टू Z1 Z2 प्लस Z1 Z3 ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायची आहे. त्या डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीची LHS तुम्हाला किती मिळाली 8 प्लस 4i. आणि आता आपल्याला मग RHS कॅल्क्युलेट करायचं आहे. तर RHS मध्ये काय बघा Z1 Z2 अगोदर मी कॅल्क्युलेट करतोय. Z1 आणि Z2 चा प्रोडक्ट या ठिकाणी प्रोडक्ट्स मी डायरेक्ट कॅल्क्युलेट करतोय कारण आपण प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे एक्झाम्पल्स बघितलेले बरोबर ना. त्यात जर तुम्हाला हे लक्षात आलं नसेल तर मागील लेक्चर बघा. मागील लेक्चर मध्ये मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये नेमकं काय करायचं ते सांगितलेलं आहे बरोबर. आता मग Z1 Z2 बघा Z1 काय आहे 1 प्लस आय, Z2 किती आहे 2 प्लस 3i बरोबर ना. आता 1 प्लस आय इंटू 2 प्लस 3i यांचं जर आपण प्रोडक्ट केला तर बघा आता प्रोडक्ट काय येणार आहे 1 न मल्टिप्लाय करा 2 इंटू 1 2 आणि 3i इंटू 1 पण किती येतं 3i. त्याच्यानंतर i इंटू 2 किती येणार आहे 2i आणि नंतर प्लस किती बघा 3i स्क्वेअर बरोबर ना. आणि मग सिम्प्लिफाय जर केलं तर बघा Z1 Z2 2 3i प्लस 2i किती येणार आहे बघा प्लस 5i आणि प्लस 3i स्क्वेअर किती आहे -1 बरोबर. आणि मग मला सांगा आता 2 मायनस 3 किती येणार आहे -1 प्लस 5i. दिस इज Z1 इंटू Z2 किती आलं बघा -1 प्लस 5i. आता मग राहिलं काय Z1 इंटू Z3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सिमिलरली म्हणतोय मी सिमिलरली बघा Z1 इंटू Z3 या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. Z1 काय बघा 1 प्लस आय आणि Z3 किती आहे बघा 4 मायनस 5i बरोबर. आता या ठिकाणी पण मल्टिप्लिकेशन करताना काय करा 1 नी प्रत्येकाला मल्टिप्लाय करा, आय ने पण प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. बघा जर मी या 1 न मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला तर आहे तेच टर्म्स येणार आहेत 4 मायनस 5i. त्याच्यानंतर जर आय ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे बघा प्लस 4i मायनस किती बघा 5i चा स्क्वेअर बरोबर. आणि मग जर सिम्प्लिफाय केलं तर बघा Z1 इंटू Z3 किती येणार आहे या ठिकाणी 4 मायनस 5i प्लस 4i दॅट इज अ मायनस i आणि नंतर मायनस 5i स्क्वेअर किती -1. आता मग या ठिकाणी जर बघितलं तर बघा 4 मायनस आय प्लस किती येणार आहे 5 मायनस मायनस प्लस 5 झालं आणि 5 प्लस 4 किती येणार आहे हे 9 मायनस आय बरोबर ना. आता मग बघा Z1 Z2 -1 प्लस 5i आलेला आहे आणि Z1 Z3 किती आलेलं आहे बघा 9 मायनस आय. आता मग आपल्याला या दोघांची काय करायची आहे वी टेक द सम. या दोघांची ऍडिशन आपल्याला करायची आहे. बघा काय येतं यांची जर ऍडिशन केलात तर किती येणार आहे Z1 Z2 आणि प्लस Z1 Z3 बरोबर इज इक्वल्स टू किती येतं बघा -1 प्लस 5i प्लस किती हो 9 मायनस आय. आणि मग इथं जर सिम्प्लिफाय केलं रिअल पार्ट मध्ये रिअल पार्ट बघा -1 प्लस 9 म्हणजेच किती येतं ते 8 आणि 5i मायनस आय दॅट इज व्हॉट दॅट इज अ प्लस 4i आणि हे काय आलं बघा Z1 इंटू Z2 आणि Z1 इंटू Z3. दिस इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लक्षात आलंय का बघा सर्वांना. मग इथे याला मी नंबर 2 म्हणतोय आणि बघा मग फ्रॉम 1 अँड 2 व्हॉट वी गेट हिअर फ्रॉम 1 अँड 2 दोन्ही बाजू काय LHS इक्वल्स टू काय येणार आहे RHS. म्हणजे डिस्ट्रीब्युशन लॉ सगळ्यांच्या लक्षात आला असेल. म्हणजे Z1 इंटू Z2 प्लस Z3 इज इक्वल्स टू Z1 इंटू Z2 प्लस Z1 इंटू Z3 याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणतोय. आता मग याच पद्धतीनं Z1 प्लस Z2 इंटू Z3 जर केला तर ते सुद्धा काय होणार आहे Z1 इंटू Z3 प्लस Z2 इंटू Z3. लक्षात आलं का बघा. या पद्धतीनं हा लॉ पण तुम्ही काय करू शकता व्हेरीफाय करू शकता बरोबर. आता त्याच्यानंतर जो पुढचा लॉ आहे 7th प्रॉपर्टी म्हणूया आपण लॉ म्हणण्यापेक्षा प्रॉपर्टीज म्हणूया या ठिकाणी. तर 7th प्रॉपर्टी काय बघा Z1 Z2 बार इज इक्वल्स टू Z1 बार इंटू Z2 बार. आता तुम्हाला माहित आहे जर कॉम्प्लेक्स नंबर वरती त्याच्या डोक्यावरती जर हॉरिझॉन्टल लाईन असेल तर दॅट इज अ कॉन्जुगेट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉन्जुगेट मध्ये आपण काय करतोय वी चेंज साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली.
फक्त आणि फक्त आपण काय करतोय, इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करतोय कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्जुगेटमध्ये. बरोबर, म्हणजे झेड बरोबर जर ए प्लस आय बी हा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा कॉन्जुगेट काय येतो, ए मायनस आय बी. लक्षात आलं का बघा सर्वांना. तर इथं तेच करायचं आपल्याला, Z1 Z2 चा प्रोडक्ट करा आणि त्याचा कॉन्जुगेट घ्या, आणि Z1 चा कॉन्जुगेट आणि Z2 चा कॉन्जुगेट त्याचा प्रोडक्ट करा, सेम व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर बघूया तेही त्याचंही एक काउंटर एक्झाम्पल घेऊन ही प्रॉपर्टी सुद्धा आपण व्हेरीफाय करूया. तर आपण आता 7 प्रॉपर्टीकडे आलेलो आहोत. 7 प्रॉपर्टी आणि त्याच्यानंतर 8 प्रॉपर्टी बघूया. बरोबर ना. तर बघा 7 प्रॉपर्टी काय आहे, तर Z1 Z2 यांचा कॉन्जुगेट इज इक्वल्स टू काय, तर Z1 चा कॉन्जुगेट इंटू Z2 चा कॉन्जुगेट. ही प्रॉपर्टी आता आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. तर बघा मग या ठिकाणी आता लेट Z1 इज इक्वल्स टू 2 मायनस 3i असेल आणि Z2 इज इक्वल्स टू 4 प्लस आय असेल. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत. बरोबर ना. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर या ठिकाणी घेतलेले आहेत. मी काय करतोय बघा, या दोन्हीचा पण कॉन्जुगेट लगेच लिहितो या ठिकाणी, कारण आपल्याला नंतर त्याचा कॉन्जुगेटचा प्रोडक्ट पण घ्यायचा आहे. बरोबर ना. तर बघा मग Z1 चा कॉन्जुगेट काय येणार आहे, Z1 बार. तर कॉन्जुगेट मध्ये आपण काय करतोय, वी चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली. बरोबर, मग Z1 बार म्हणजेच किती येणार आहे, दॅट इज अ 2 प्लस 3i, आणि Z2 बार किती येणार आहे बघा, दॅट इज अ 4 मायनस आय. बरोबर ना. आता मग या ठिकाणी बघा Z1 Z2 या दोघांचा प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर मग Z1 किती आहे, 2 मायनस 3i, आणि Z2 किती आहे बघा, 4 प्लस आय. आता या दोघांचा प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर प्रोडक्ट करूया. बघा प्रोडक्ट करताना तुम्हाला माहित आहे, सरळ आपण मल्टिप्लिकेशन करतोय आणि या ठिकाणी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या टर्मनी, सेकंड ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला, नंतर पहिल्या ब्रॅकेटच्या दुसऱ्या टर्मनी, सेकंड ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. तर मग मल्टिप्लाय करूया. किती येतं बघा, 2 4 जार 8, आणि प्लस किती 2 इंटू आय 2i. त्याच्यानंतर मायनस 3i ने मल्टिप्लाय करूया. मायनस 3i इंटू 4 मायनस किती 12i, आणि मायनस 3i इंटू आय 3i स्क्वेअर. बरोबर का बघा. आता नंतर किती येतं सांगा मग, हे 8. आता 2i मायनस 12i, 2i मधून 12i जर मायनस केलं तर ते किती येतं, मायनस 10i, आणि नंतर मायनस 3i स्क्वेअर किती आहे, मायनस 1. आणि बघा मग या ठिकाणी किती येणार आहे, 8 मायनस 10i मायनस मायनस प्लस 3, आणि मग 8 प्लस 3 बघा Z1 इंटू Z2 किती येतं, 8 प्लस 3 दॅट इज 11 मायनस 10i. हा Z1 Z2 आला. आता मग इथं काय करायचं आपल्याला, याचा कॉन्जुगेट मला घ्यायचा आहे. नाउ टेल मी व्हॉट इज द कॉन्जुगेट ऑफ Z1 Z2. Z1 Z2 या प्रोडक्टचा, कारण आपल्याला माहित आहे दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर येणारा नंबर हा सुद्धा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग त्याचा कॉन्जुगेट आपण घेऊ शकतोय. Z1 Z2 बार किती येणार आहे बघा, 11 प्लस 10i. दिस इज Z1 Z2 बार. आता मग पुढे आपल्याला काय चेक करायचं, याला मी नंबर बार म्हणतोय. बघा नेक्स्ट काय आहे, Z1 बार Z2 बार यांचा प्रोडक्ट आता आपल्याला घ्यायचा आहे, आणि तो प्रोडक्ट पण 11 प्लस 10iच येतो का नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर बघूया मग काय, बघा Z1 बार इंटू Z2 बार. आता Z1 बार किती आहे बघा, दॅट इज 2 प्लस 3i इंटू Z2 बार किती आहे बघा, दॅट इज 4 मायनस आय. बरोबर ना. तर आता या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर बघा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं, 2 न मल्टिप्लाय करूया प्रत्येकाला. 2 4 जार 8 मायनस 2i, नंतर 3i न मल्टिप्लाय करूया. 3i इंटू 4 किती येतं बघा, प्लस 12i, आणि मायनस किती बघा 3i इंटू आय स्क्वेअर. लक्षात आलं सर्वांना. आता मग याच्या पुढं काय काय होणार आहे बघा, 8 मायनस 2i प्लस 12i दॅट इज 10i, आणि मायनस 3 व्हॉट इज आय स्क्वेअर. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस 1 आहे. बरोबर, म्हणजे काय झालं बघा इथं, 8 प्लस 3 प्लस 10i, आणि मग Z1 बार इंटू Z2 बार इज इक्वल टू 8 प्लस 3 किती येणार आहे, दॅट इज 11 प्लस 10i, अँड दॅट इज नंबर 2.
equation number 2. And see, from equation 1 and 2, what we get here? LHS equals to RHS. म्हणजे झालं काय? Z1 Z2 बार इज इक्वल्स टू Z1 बार इंटू Z2 बार. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरचा तुम्ही प्रोडक्ट केलात आणि त्या प्रोडक्टचा जर तुम्ही कॉन्ज्युगेट घेतला तर ती व्हॅल्यू किती येणार आहे? त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्ज्युगेटच्या प्रोडक्ट इतकीच येणार आहे. लक्षात घ्या. आता याच पद्धतीनं जसं मल्टिप्लिकेशनचं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला डिव्हिजनचं पण करायचं आहे. म्हणजेच काय? Z1 Z2 या दोघांचं डिव्हिजन त्याचं जर तुम्ही कॉन्ज्युगेट घेतलात तर दॅट इज इक्वल्स टू कॉन्ज्युगेट ऑफ न्यूमरेटर अपॉन कॉन्ज्युगेट ऑफ डिनॉमिनेटर यांच्या डिव्हिजन इतकीच ती व्हॅल्यू येणार आहे. आता तीही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करूया बाय टेकिंग काउंटर एक्झाम्पल्स. बरोबर. आता बघा, आपल्याला शेवटची प्रॉपर्टी या ठिकाणी व्हेरीफाय करायची आहे. समजा इथं लेट म्हणतो मी Z1 इज इक्वल्स टू 1 प्लस आय आणि Z2 इज इक्वल्स टू समजा मी 2 प्लस 3i हे दोन कॉम्प्लेक्स नंबर या ठिकाणी कन्सिडर केलेले. Z1 1 प्लस आय आहे आणि Z2 किती आहे? 2 प्लस 3i आहे. बरोबर ना. आता या दोन कॉम्प्लेक्स नंबरचा अगोदर सुरुवातीला काय घेतलं पाहिजे? Z1 बाय Z2 म्हणजे त्याचं डिव्हिजन आपल्याला करायचं आहे आणि डिव्हिजनचा कॉन्ज्युगेट आपल्याला घ्यायचा आहे. बरोबर. पण त्या अगोदर इकडे कॉन्ज्युगेट्स आहेत म्हणून मी या दोन्हीचे पण कॉन्ज्युगेट या ठिकाणी लिहितोय. बघा, Z1 बार किती येणार आहे? दॅट इज अ 1 मायनस आय. And what is the Z2 bar? That is a 2 minus 3i. बरोबर ना. त्यांचे कॉन्ज्युगेट्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता मग काय करूया बघा, Z1 अपॉन Z2 त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपण डिव्हिजन घेतलं. बरोबर. आता त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं जर डिव्हिजन घेतलं तर काय येतं बघा, 1 प्लस आय अपॉन 2 प्लस 3i. आता दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन घेताना तुम्हाला काय करायचं बघा, आठवतं का बघा? डिव्हिजन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण ते बघितलेलं आहे. जेव्हा दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन घ्यायचं असेल तेव्हा आपण काय करतोय? डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेटनी आपण मल्टिप्लाय करतोय न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. बरोबर. मग इथं मी काय करतोय बघा, आता डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट आहे 2 मायनस 3i. त्यानं मी मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. बरोबर. आणि मग आता इथं मल्टिप्लिकेशन करूया. बघा, सरळ डायरेक्ट न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करा. दॅट इज 1 प्लस आय आणि 2 मायनस 3i. आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा, a प्लस बी आणि a मायनस बी म्हणजेच किती येणार आहे? a चा स्क्वेअर मायनस 3i स्क्वेअर. बरोबर. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करा. Z1 बाय Z2 इज इक्वल्स टू बघा 1 ने मल्टिप्लाय करा. 1 इंटू 2 2 मायनस 3i प्लस 2i. आय न मल्टिप्लाय करा 2i मायनस 3i स्क्वेअर आणि डिवाइड बाय, तुम्हाला माहित आहे 2 चा स्क्वेअर किती येतो? 4 मायनस 3 चा स्क्वेअर 9. आय चा स्क्वेअर किती येतो? -1. डायरेक्ट या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आहे बघा. a प्लस बी a मायनस बी म्हणजे काय होतं? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर. आणि मग आता या ठिकाणी किती येतं बघा, दॅट इज 2 मायनस 3i प्लस 2i दॅट इज मायनस आय मायनस 3 इंटू आय स्क्वेअर येतो -1 मायनस मायनस प्लस 4 प्लस 9 किती येणार आहे? 30. आता मग Z1 बाय Z2 किती येतं बघा, मायनस मायनस प्लस 3 झालं. 2 प्लस 3 दॅट इज अ 5 मायनस आय डिवाइड बाय 30. आणि आता हेच आपण कसं लिहू शकतो बघा, दॅट इज 5 बाय 30 मायनस 1 बाय 13i. मी तुम्हाला म्हटलं होतं कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला a प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता आलं पाहिजे. आता जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करताय तेव्हा हा 13 जो आहे तो न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्म साठी कॉमन आहे. म्हणून मग आपण काय केला, तो डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्म साठी आपण सेपरेट घेतलेला आहे. म्हणजे काय होतं मग ते 5 बाय 13 मायनस 1 बाय 13i झालं Z1 बाय Z2. आता मला काय करायचं बघा, Z1 बाय Z2 याचा कॉन्ज्युगेट मला घ्यायचा आहे. कॉन्ज्युगेट ऑफ दिस कम्प्लीट ब्रॅकेट. मग कॉन्ज्युगेटला काय होतं, इमॅजिनरी पार्टचं फक्त साइन चेंज होणार आहे. मग सांगा मला किती येणार आहे ते? 5 बाय 13 प्लस 1 बाय 13i. याला मी म्हणतो नंबर 1. आता माझं पुढचं काम काय बघा, Z1 बार अपॉन Z2 बार त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं आहे. तर करूया कॅल्क्युलेशन. बघा, Z1 बार सिमिलरली म्हणतो मी. आता याच पद्धतीने आपल्याला पुढचं पण कॅल्क्युलेशन करायचं आहे. Z1 बार अपॉन Z2 बार किती येतो बघा, Z1 बार आहे 1 मायनस आय
डिवाइड बाय 2 मायनस 3i. आणि आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे पुन्हा डिव्हिजन करायचं कॉम्प्लेक्स नंबरचं, तर आपण डिव्हिजन मध्ये काय करतोय, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी, लक्षात घ्या. बरोबर. आणि मग इथं मल्टिप्लाय करूया. 2 प्लस 3i डिवाइड बाय 2 प्लस 3i झालं. आता मग सरळ न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करूया, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे किती येतं सांगा ते या ठिकाणी, 1 मायनस आय आणि 2 प्लस 3i डिवाइड बाय, बघा a मायनस बी, a प्लस बी, किती येणार आहे या ठिकाणी, a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. आणि आता फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा सिम्प्लिफाय करूया आपण. किती येतं हे, 1 ने मल्टिप्लाय करूया प्रत्येकाला. 1 इंटू 2 2, 1 इंटू 3i दॅट इज 3i. नंतर मायनस आय ने मल्टिप्लाय करूया, मायनस 2i. आणि नंतर मायनस, बघा मायनस 3i ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर. आणि डिवाइड बाय, डिनॉमिनेटर मध्ये किती येतं बघा, डिनॉमिनेटर 4 मायनस 3 चा स्क्वेअर 9 आणि आय चा स्क्वेअर किती, मायनस 1. सिम्प्लिफाय करायचं आहे. मल्टिप्लिकेशन आता प्रत्येकाला जमलं पाहिजे. कॅल्क्युलेशन जे काय आहे ते लक्षात यायला पाहिजे, कारण आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये हे या टाइपचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. बरोबर ना. आता मग बघा सिम्प्लिफाय करा. 2 3i मायनस 2i. आता 3 मधून जर 2 गेलं तर काय राहतं बघा, 1i आणि मायनस 3i स्क्वेअर मायनस 1 येतो. या ठिकाणी बघा 4 मायनस मायनस प्लस, म्हणजे 4 प्लस 9 दॅट इज 13. आणि मग किती आलं सांगा ते, हा मायनस मायनस प्लस 3, 2 प्लस 3 दॅट इज 5 प्लस आय डिवाइड बाय 13. याचाच अर्थ बघा Z1 बार डिवाइड बाय Z2 बार किती आलं बघा, 5 बाय 13 प्लस 1 बाय 13i. याला मग तुम्ही नंबर 2. आणि मग उघडा डोळे बघा नीट, काय आलं, Z1 बाय Z2 चा कॉन्जुगेट किती आला, 5 बाय 13 प्लस 1 बाय 13i. आणि तसंच Z1 बार अपॉन Z2 बार याची व्हॅल्यू पण किती येते, 5 बाय 13 प्लस 1 बाय 13i. मग फ्रॉम 1 अँड 2 व्हॉट वी से, 1 आणि 2 वरून आपण काय सांगू शकतोय, Z1 बाय Z2 चा कॉन्जुगेट इज इक्वल्स टू रेशिओ ऑफ कॉन्जुगेट्स ऑफ सेपरेट कॉम्प्लेक्स नंबर्स, म्हणजे Z1 बार अपॉन Z2 बार. तर या पद्धतीनं या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बाय टेकिंग काउंटर एक्झाम्पल्स इथं आपण व्हेरीफाय केलेले आहेत. बरोबर, किंवा प्रूव्ह केलेले आहेत म्हणा. तर लक्षात ठेवा, प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायचे, जसं आपण ऍडिशनच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत त्याच पद्धतीनं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनची प्रॉपर्टी लक्षात ठेवा. बरोबर. प्रॉपर्टीज काय काय आहेत बघा, कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन काय आहे, दॅट इज अ कम्युटेटिव्ह. बरोबर. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन डिस्ट्रीब्युटिव्ह आहे. देन कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तोच कॉम्प्लेक्स नंबर मिळतोय. कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरला त्याच्या रेसिप्रोकलने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतं, 1 मिळतं. नंतर इथं कॉम्प्लेक्स नंबरचा आपण डिस्ट्रीब्युशन लॉ बघितलेला आहे, मल्टिप्लिकेशन ओव्हर ऍडिशन. Z1 इंटू Z2 प्लस Z3 असेल तर दॅट इज Z1 Z2 प्लस Z1 इंटू Z3. बरोबर. त्याच्यानंतर Z1 प्लस Z2 इंटू Z3 म्हणजेच किती येतं, Z1 Z3 प्लस Z2 इंटू Z3. नंतर Z1 Z2 चा प्रोडक्ट आहे त्याचा कॉन्जुगेट आहे इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट्स ऑफ सेपरेट कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे Z1 बार इंटू Z2 बार. अँड देन Z1 बाय Z2 चा कॉन्जुगेट इज इक्वल्स टू काय येतं, Z1 बार अपॉन Z2 बार. आणि या प्रॉपर्टीज आपण व्हेरीफाय केलेल्या आहेत. बरोबर ना. तर मग आपण आता काय करणार आहोत, पुढच्या लेक्चरला या कॉम्प्लेक्स नंबरचे आतापर्यंतचे जे काय आपण ऑपरेशन्स बघितलेले आहेत, जो काय अल्जेब्रा आपण बघितलेला आहे त्याचे कंबाईन एक्झाम्पल्स आपण बघूया. आणि त्या ठिकाणी या प्रॉपर्टीज पण आपण काही व्हेरीफाय करता येतात का बघूया. तर ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.